आपल्या पहिल्या रेसिपीला मूग अँड ओट्स स्नॅक्स सगळ्यात आधी लागणारं साहित्य बघून घेऊया. ओट्स, उकडून घेतलेले मुगाची डाळ, दही, कोथिंबीर, कांदा, चाट मसाला, गोडा मसाला, हिरवी मिरची, तीळ, आलं, लाल मिरची, हळद आणि मीठ. आता ही जी मुगाची डाळ आहे ही मी कशी उकडली आहे तर जर 1 वाटी मुगाची डाळ असेल तर 2 वाटी पाणी टाकायचं आहे आणि त्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याला एकदम स्मॅश नाही करायचं आहे, जस्ट उकळली जाईल तेवढंच. थोडीशी अशी अख्खी असली पाहिजे तशी घेतलेली आहे. आणि ओट्स आहेत नॉर्मल तेच घेतले आहेत ओट्स आपण. आणि हे सगळं बाकीचं साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला हे आता एकत्र करायचं आहे. आणि डाळीमधलं पाणी पण नको जास्ती, त्यात पाणी नको राहायला. आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे डाळीला व्यवस्थित. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण इक्वल क्वांटिटी म्हणजे समान प्रमाण आपण घेतलेलं आहे ओट्सचं आणि डाळीचं याच्यामध्ये. आणि आता आपण घालणार आहोत कांदा याच्यामध्ये. कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर. नंतर मी घालणार आहे याच्यात 1 टीस्पून चाट मसाला, याच्यामुळे त्याची चव छान येईल. आणि गोडा मसाला 1 टीस्पून. मीठ एक आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. नंतर याच्यात घालणार आहे मी हळद, 1 पाव चमचा हळद. लाल तिखट आणि हिरवी मिरची मी दोन्ही वापरणार आहे. मस्त झणझणीत बनवून याला मस्त टेस्टी. आणि आलं. आता हा एक ऑप्शनल त्यातला घटक त्याला म्हणू आपण. आवडत असेल तर तुम्ही टाका त्याच्यामध्ये आलं, पण आल्याने पण त्याला छान चव येते. आणि आता दही किती टाकायचं आहे. आता मी दही याच्यामध्ये अंदाजाने टाकणार आहे. अंदाजाने म्हणजे मी पहिले सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा टाकू. आणि जर असं वाटलं त्याचा जो घट्टपणा आहे म्हणजे त्याच्याप्रमाणे जसं डाळीमध्ये पण पाणी आहे तर आपल्याला बघू आपण पाणी आपल्याला किती लागतं. तर मॉइश्चरसाठी त्याच्यात आपण दही टाकणार आहोत. आणि याच्यातलं जे बाष्प आहे ते सगळं ओट्स आहेत, ओट्स ते शोषून घेणार आहे. बरोबर आहे बस. आणि अर्थात दह्यामुळे थोडासा जो आंबटपणा लागतो तो याला मिळणार आहे. आणि मी ह्याला मिक्स करून घेतो. याला 2 मिनटात त्याला व्यवस्थित मळून घेतो आहे मिक्स करून. आपलं मीठ बघूया आपण. बरोबर आहे, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि परफेक्ट आहे, मस्त आहे.